मित्रांनो नमस्कार. मी अनिल महादेवराव शिवणकर, सहाय्यक शिक्षक. खरं म्हणजे आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक वेगळ्या प्रकारची एक नवीन माहिती सादर करणार आहे. म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अनिल एम शिवणकर या युट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओ पूर्ण बघता पण प्लीज सबस्क्राईब करत नाही, प्लीज सबस्क्राईब करा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या असो किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असो, जर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जर शाळेमध्ये बोलवायचं असेल तर मुख्याध्यापकांना एज्युकेशन ऑफिसरची परवानगी घ्यावी लागते. एज्युकेशन ऑफिसरच्या परवानगीशिवाय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुख्याध्यापकाला शाळेत बोलवता येत नाही, असं मी म्हणत नाही, कायद्यात तरतूद आहे. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका, सजग राहा, जागृत राहा. आपल्या अधिकारासाठी आपण लढलं पाहिजे, अद्ययावत असलं पाहिजे. प्लीज अनिल एम शिवणकर या युट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981च्या रजा नियम 16 मध्ये तसेच माध्यमिक शाळा संहितेमध्ये व अनेक शासन निर्णयामुळे शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या व दिवाळीच्या सुट्ट्या अशा अनुज्ञेय केले. याला दीर्घ सुट्ट्या म्हणतात. जर या दीर्घ सुट्ट्यामध्ये मुख्याध्यापकांनी शिक्षकांना शाळेत बोलवायचं असेल किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये किंवा दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये शाळेत बोलवायचं असेल तर मुख्याध्यापकांना आधी एज्युकेशन ऑफिसरची परवानगी घ्यावी लागते. मित्रांनो, जोपर्यंत एज्युकेशन ऑफिसरची परवानगी मुख्याध्यापक घेत नाही तोपर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत व दिवाळीच्या सुट्टीत बोलवण्याचा अधिकार नाही, असं मी म्हणत नाही. मी माझ्या स्वतःच्या मनानं म्हणत नाही. महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981चे रजा नियम 16 आणि उपनियम 19 मध्ये तरतूद केलेली आहे. जर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्ट्यांमधील काही भागाचा लाभ घेण्यास प्रतिबंध करायचा असेल, म्हणजे सोप्या भाषेत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये किंवा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जर शाळेमध्ये बोलवायचं असेल तर मुख्याध्यापकांनी एज्युकेशन ऑफिसरची पूर्व परवानगी घ्यावी लागते. हा किती महत्वाचा विषय मित्रांनो. पण तरीही आमचा प्रामाणिक शिक्षक मुख्याध्यापकांच्या एका हाकेवर, एका शब्दावर शाळेमध्ये जातो. प्रश्नच नाही. ॲडमिशन आहे, अनेक कामं आहे शाळेतली, शिक्षक जायलाच पाहिजे, गेलंच पाहिजे. पण विनाकारण काही कारण नसताना काही अपवादात्मक परिस्थितीत मुख्याध्यापकांच्या बाबतीत बोलतात. विनाकारण जर शिक्षकांना वेठीस धरून शाळेमध्ये बोलवण्याचा प्रकार जर होत असेल तर मित्रांनो आपण सजग राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे. आपण विचारलं पाहिजे की दीर्घ सुट्ट्यांमध्ये जर कर्मचाऱ्यांना बोलवायचं आहे तर आपण एज्युकेशन ऑफिसरची परवानगी घेतली का, असं मी म्हणत नाही. MEPS रूल 1981 सेक्शन 16 सबसेक्शन 19 मध्ये तरतूद आहे. अनेक मुख्याध्यापक याची परवानगी घेत नाही. पण मित्रहो, परवानगी घेतली तर काय होईल आणि परवानगी नाही घेतली तर काय होईल? मुख्याध्यापकांनी जर शिक्षकांना दीर्घ सुट्ट्यांमध्ये शाळेत बोलवण्यासाठी जर एज्युकेशन ऑफिसरची परवानगी घेतली आणि जेवढे दिवस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेत जातील, परवानगी घेतल्यानंतर जर मुख्याध्यापकांनी परवानगी घेतली एज्युकेशन ऑफिसरची की आम्हाला शिक्षकांना शाळेत बोलवायचं आहे आणि एज्युकेशन ऑफिसरनं परवानगी दिली, तर जितके दिवस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दीर्घ सुट्ट्यांमध्ये शाळेत जातील तेवढ्या दिवसाच्या अर्जित रजा त्यांच्या अकाउंटला क्रेडिट होतील, असं मी म्हणत नाही. रजा नियम 16 उपनियम 18 मध्ये तरतूद केलेली आहे. जर एज्युकेशन ऑफिसरची परवानगी असेल दीर्घ सुट्ट्यांमध्ये शिक्षकांना शाळेमध्ये बोलवण्याची आणि शिक्षक शाळेमध्ये जातील, गेले असतील किंवा जाणार असतील तर तेवढ्या दिवसाच्या सुट्ट्या आपल्या अर्जित रजा म्हणून जमा होतात. रजा नियम 16 उपनियम 18 मध्ये दिलाय. म्हणून आग्रह माझा असा असेल की जर एखाद्या मुख्याध्यापकाला शिक्षकांना शाळेत बोलवायचं असेल, आमचा शिक्षक यायला तयार नाही अशातला भाग नाही, तो येतोच, शाळेचं काम आहे, जावंच लागते. परंतु मुख्याध्यापकांनी जर एज्युकेशन ऑफिसरची परवानगी घेतली मित्रांनो तर आमच्या शिक्षकांना तेवढ्या दिवसाच्या सुट्ट्या अर्जित रजा म्हणून क्रेडिट होतील, ॲड होतील. म्हणून माझी सर्व मुख्याध्यापकांना विनंती आहे की आपण शिक्षकांना दीर्घ सुट्ट्यांमध्ये बोलवा, हरकत नाही. पण एज्युकेशन ऑफिसरची परवानगी जर घेतली तर तेवढ्याच दिवसाच्या अर्जित रजा म्हणजे कोणत्या कालावधीतल्या जर शिक्षकांना तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीच्या सुट्टीत जर बोलवलं असेल तर तेवढ्याच दिवसाच्या सुट्ट्या, जर एज्युकेशन ऑफिसरची परवानगी असेल, मुख्याध्यापकांनी घेतली असेल तर तेवढ्या दिवसाच्या सुट्ट्या शिक्षकांच्या अर्जित रजेमध्ये ॲड होतात.
परंतु बऱ्याच शाळेचे मुख्याध्यापक एज्युकेशन ऑफिसची परवानगी घेत नाही आणि आपण आपल्या शिक्षकांना शोकाज मिळतो की आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपली अशा प्रकारे आपल्याला बोलवलं असतं, आपण आले नाही. तर मित्रांनो, शिक्षक, माझ्या सर्व सन्माननीय शिक्षकांना विनंती आहे, घाबरण्याचं काहीच कारण नाही. दिवाळीच्या सुट्टीमध्ये किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जर एज्युकेशन मुख्याध्यापकांनी आपल्याला जर बोलवलं असेल आणि काही कारणामुळे जर आपण गेलो नसेल, अर्थातच उन्हाळ्याचं प्लॅनिंग असेल किंवा आणखी कुठे जायचं असेल, कुणाच्याकडे लग्न समारंभ असतात, नाही जाऊ शकत, कधी कधी शक्य होत नाही सुट्ट्यांमध्ये आपल्याला शाळेमध्ये जाणं. आणि अशा परिस्थितीत जर मुख्याध्यापकांनी बोलवलं आणि आपण जाऊ शकलो नाही, तर घाबरण्याचं काहीच कारण नाही. मुख्याध्यापकांनी किती मोठे शोकास दिले आपल्याला की तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्हाला बोलवलं होतं, दिवाळीच्या सुट्टीत तुम्हाला बोलवलं, तुम्ही आले नाही. शिक्षकांना घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण कायद्यानुसार कोणतीच कारवाई करता येत नाही. म्हणून अशा परिस्थितीत मग आपल्याला विचारता येईल की तुम्ही मला उन्हाळ्याच्या सुट्टीत बोलवलं, दिवाळीच्या सुट्टीत बोलवलं, काय तुम्ही एज्युकेशन ऑफिसरची परवानगी घेतली होती? हे आपल्याला बोलता येते. जर आपल्याला विनाकारण त्रास देत असेल कोणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये बोलवून आणि आपल्या सुट्ट्यांचा लाभ घेण्यापासून, जे कायद्याने प्राप्त सुट्ट्या आहे त्या लाभ घेण्यापासून आपल्याला जर प्रतिबंध करत असेल कुठले मुख्याध्यापक, अपवादात्मक परिस्थितीतील मुख्याध्यापकांच्या बाबतीत बोलताय, काही मुख्याध्यापक जर शिक्षकांना शाळेमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत बोलवून जर दीर्घ सुट्ट्यांचा उपभोग घेण्याचा प्रतिबंध करत असेल, तर या परिस्थितीमध्ये मित्रांनो, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तुम्ही एज्युकेशन ऑफिसरची परवानगी घेतली का शिक्षकांना शाळेमध्ये बोलवण्याचा, हे विचारण्याचा हक्क आपला आहे, अधिकार आहे. म्हणून मित्र हो, सजग राहा, जागरूक राहा. आता तुम्हाला मी नियम सांगितलेला आहे. आपल्या शाळेच्या उन्नतीसाठी आपण सर्व प्रयत्न केलेच पाहिजेत, पण जिथे कुठे अन्याय होत असेल तिथे आपण त्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजेत. म्हणून नियम आपल्याला माहीत असला पाहिजे. अहिल्याम शिवणकर यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा. प्लीज मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, ही विनंती. धन्यवाद.